दादा ते तुमच्या इकडे कालपासूनच जिल्ह्यामध्ये शेतकरी राजा शेतामध्ये व्यस्त आहे। भात कापणीची लगबग चालू आहे। काय सांगा? मे महिन्यापासून पाऊस जर सुरू झाला होता, ऑक्टोबरपर्यंत आतापर्यंत पाणी पुरलं। त्याप्रमाणे आता ही शेती झालेली पिकलेली आहे, तरी पण माकडं अधिक गौरेडे हे राहण्यात हे सर्व नुकसान करतात शेतकऱ्यांचे। तर सरकारने त्याचा थोडाफार विचार करावा आणि विचार करून यांना घेऊनच जायचं, बंदोबस्त करायचा। तर कोकणातला माणूस जगू शकतो, नाहीतर याच्या पुढे भात शेतीचे नुकसान होऊन काही मिळणार नाही, भाजीपाला तर होतच नाही। तर याचा पूर्णपणे सरकारने विचार करून नवी पिढी कायशी भात शेतीमध्ये या ठिकाणी दिसत नाहीये। नव्या पिढीला काय संदेश? नव्या पिढीला म्हणजे जर सरकारने पुढे आता चालू भात वरून घाटावरून येते शेती तांदूळ, तो जर बंदच झाला तर मग शेती लोक करतील, नाहीतर हे माकडांच्या मुळे काही शेती करू शकत नाही। तर याने याचा पुढे विचार करा। भाजीपाला तर मिळतच नाही, काय केले घरी शेतामध्ये। तर पुढे यंदाच्या पावसाळ्यामध्ये भात शेतीचा कसा काय प्रमाण? या वर्षी तर भात शेती चांगले आहे, नासना पण चांगले, पण माकडांच्या मुळे काही मिळू शकत नाही।